शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। गेले 2 दिवस झालं विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे। शेतकऱ्यासाठी माननीय आमदार नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करण्याचा अखेर निर्णय सरकारने घेतलेला आहे। कर्जमाफी काढलेल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला 100% कर्जमाफी होणार आहे। आता मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केली बघा। गेले 2 दिवस झालं नाना पटोले विधानमध्ये कर्जमाफीबाबत पीक विम्याबाबत विधानसभामध्ये आवाज उठवत होते। त्या मागणीला अखेर यश आलेलं आहे आणि माननीय आज आमदार नाना पटोले यांनी शेतकरीबाबत आवाज उठवल्याबद्दल त्यांना निलंबित देखील केलेलं आहे। पण तरी पण देखील शेतकऱ्यासाठी लढत राहील असा पवित्रा देखील नाना पटोले यांनी घेतलेला आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यासाठी लढत राहील असा पवित्रा देखील माननीय आमदार नाना पटोले यांनी घेतलेला आहे। अशाच माहिती शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेत देखील मांडणार अशी माहिती देखील त्यांची भूमिका होती, परंतु अखेर त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे। आता शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षाचा दबाव पाहून अखेर शेतकऱ्याची दखल घेत शेतकऱ्याची कर्जमाफी करू असा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची आता तारीख जाहीर केलेली आहे। आता सरसकट कर्जमाफी होणार आहे। आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणकोणत्या बँकांचं कर्जमाफ होणार, किती जिल्ह्याचं कर्जमाफ होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो किती लाखापर्यंत तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे, याची सर्व अशी माहिती संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही पिकासाठी कर्ज काढलं असेल तर नेमकं तुम्हाला तातडीने कोणकोणती कामे 2 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून ठेवायचे आहेत आता नक्की बघायचं आहे। त्याचप्रमाणे या कर्जमाफीचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी 4 ते 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत, कारण आता फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये आणि 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। आता मुख्यमंत्री साहेबांकडून देखील ही माहिती पुरवण्यात आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारला आता समिती नेमावी लागली आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी आमदार नाना पटोले यांना आश्वासन देखील दिलेलं आहे आणि आम्ही समिती नेमले असं त्यांनी सुद्धा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देखील दिलेली आहे। आता ही समिती आता कामाला सुद्धा लागली आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्याची आता सरकारकडून सर्व या ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं आहे, तुम्ही श्रीमंत आहात का गरीब शेतकरी आहात, हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। त्यासाठी मग आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा असा असणार आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठी कर्जमाफी आता होणार आहे आणि ती फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये किंवा 24 तासाच्या आतमध्ये 100% ही कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांकडून आता सांगण्यात आलं आहे। कारण माननीय आमदार देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांनी विधानसभेत विविध प्रश्न मांडलेले होते आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं की शेतकऱ्याची कर्जमाफी येत्या 2 दिवसात सर्वात मोठा निर्णय घेऊ अशी माहिती देखील सांगितलेली आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी नाना पटोले यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकऱ्याची नक्की 100% कर्जमाफी होणार आहे। यामध्ये शेतकऱ्याची आता चौकशी देखील केली जाणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, तसेच कोणकोणती शेतकरी यामधून आता अपात्र होणार आहेत, जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे, कोणकोणती कागदपत्रं तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक असणार आहे। कारण यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काही ठराविक 5 ते 6 कागदपत्र या ठिकाणी तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा यापासून कदाचित वंचितसुद्धा राहावं लागणार आहे। म्हणजेच अतिशय महत्त्वाचे असे 5 ते 6 कागदपत्र जर तुमच्या ठिकाणी नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे आता कोणती 5 ते 6 कागदपत्र तुमच्याजवळ तुम्हाला लागणार आहेत, कोणती कामे त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहेत, कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणत आहेत, याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो तुमचं नेमकं 50,000 रुपयाचं कर्ज माफ होणार आहे की तुमचं 1 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे। तर निवडणुकीच्या आधी सरकारने शब्द दिला होता आम्ही निवडून आल्यानंतर सरकार 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी करू, तर नेमकी किती लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आजच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की बघा सरकार सत्तेत येऊन 6 महिने झाले आहेत,
जवळजवळ आता 1 वर्षसुद्धा कंप्लीट होत आलेलं आहे, परंतु शेतकऱ्याची काही केल्याने कर्जमाफीसुद्धा आता होत नव्हती. त्यामुळे विधानसभेमध्ये माननीय आमदार नाना पटोले यांनी कर्जमाफीबाबत, PM किसान योजनेबाबत, नंतर पीक विम्याबाबत आवाज उठवला आणि आत्तापर्यंत शेतकऱ्याला एकाही योजनेचे पैसे भेटले नाहीत असा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि माननीय आमदार नाना पटोले यांना आवाज उठवल्यानंतर त्यांच्या मागणीला यश देखील आलेलं आहे. पण तेवढंसं ते आक्रमक झाल्यामुळे त्यांना 1 दिवसाकरता निलंबित देखील करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्याचं या ठिकाणी कर्जमाफ केलं जाणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी समजून घेऊया. तो म्हणजे ज्या शेतकऱ्याचं घरामध्ये नोकरदार वर्ग आहे अशा शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून अजिबात चुकून देखील माफ केलं जाणार नाही. म्हणजे नोकरदार वर्ग म्हणजेच कोण बघा, आता तुमचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल, मग ते तहसीलदार कार्यालयामध्ये असेल, कोणत्याही पोलीसमध्ये असेल, कोणत्याही आर्मीच्या ठिकाणी आर्मी भरती झालेला असेल, तर तुम्हाला इथून पुढे जो कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफ तुमचं केलं जाणार आहे असे सक्त निर्देश देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं तुम्हाला काम आहे, जी अट आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड देखील चेक केलं जाणार आहे. कारण रेशन कार्ड देखील एक असं माध्यम आहे, त्या माध्यमातून सरकारला स्पष्टपणे समजते की तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे की नाही. अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्याच्या घरातील शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कर्जमाफी ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे. त्यामुळे सरकारी सेवेमध्ये असलेल्या शेतकऱ्यासाठी या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, कोणाकोणाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघत आहोत. तर बघा, त्यांना लगेच आपण पाहूयात. कर्जमाफीचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा व्हावा यासाठी तुम्हाला आता काही कागदपत्रे देखील या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत. कोणकोणती 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी 2 दिवसाच्या आतमध्ये तयार ठेवायचे आहेत हे देखील नक्की बघायचं आहे. त्यांच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. नेमकं तुम्हाला आता 50,000 रुपयेची कर्जमाफी होणार आहे की नेमकी 1 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे. नेमकी सरसकट 1.5 लाखपर्यंतची तुमची कर्जमाफी तर होणारच आहे, हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे. आता नेमकं तुम्हाला कोणकोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार आहे ती तारीखसुद्धा आजच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला काही गोष्टीचं पालनसुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. आता ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज हे अजिबात माफ करणार नाही असे शेतकरी कोणकोणते आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता काळजीपूर्वक ज्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांनी द्यावे लागणार हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल त्याचं कर्ज माफ हे सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो म्हणजे वार्षिक उत्पन्न. ज्या शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न भरमसाठ असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल आणि तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल, तरी पण तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे म्हणले की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील तर सरकारी योजनेचा तसेच सरकारी कर्जमाफीचा लाभ तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. कारण की लोकांकडे पैसे असतानासुद्धा 2021मध्ये 2025मध्ये अनेक शेतकरी या ठिकाणी गरज नसतानासुद्धा सरकारी कर्ज भरेल या अंदाजानुसार त्यांनी सावकार शेतकऱ्यांनी जवळजवळ 15 ते 10 लाख रुपयाचं कर्ज काढून ठेवलेलं आहे, पिकासाठी कर्ज काढून ठेवलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की सरकारने स्पष्टपणे सांगितले की जे गोरगरीब शेतकरी असतील केवळच त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ आता होणार आहे. जर तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर या कर्जमाफीचा लाभार्थी यादीमधून तुमचं नाव कायमचं त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे, तुम्हाला बाहेर देखील काढण्यात येणार आहे, असं सुद्धा माहिती सरकारने सांगितलं आहे. मग आता शेतकरी मित्रांनो, तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो म्हणजे कोणकोणत्या बँकाचं कर्ज माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता ज्या बँका सांगितल्यात फक्त या बँकाचंच कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे या बँकेमध्ये तुमची बँक आहे की नाही. या बँकेतील 2 दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. माननीय आमदार नाना पटोले यांनी कर्जमाफी व्हावी म्हणून अनेक विधानसभेमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आता ही कर्जमाफी झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला या बँका देखील सांगणार आहे, त्या सर्वांनी काळजीपूर्वक बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तुमची जर बँक या सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये जर असेल तर तुमचं सरसकट आता कर्ज आता 2 दिवसाच्या आतमध्ये माफ केलं जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला बँकेची यादी देखील सांगत आहे. या बँका सांगितल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये
तुम्हाला 5 कागदपत्रे देखील सांगणार आहे. ही 5 कागदपत्रे प्रत्येक शेतकऱ्याजवळ तयार ठेवावीच लागणार आहेत. फक्त त्यांनाच आता ही कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही या 5 कागदपत्रापैकी एक जर कागदपत्र गहाळ केलं तर ते जवळ ठेवलं नाही तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कोणती 5 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचे हे देखील लक्ष देऊन बघा. या कागदपत्रांमधून सरकारला समजणार आहे की तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात की श्रीमंत शेतकरी आहेत. त्यामुळे 2 दिवसाच्या आतमध्ये ही कर्जमाफी शेतकरी मित्रांनो आता होणार आहे. त्यामुळे कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. यासाठी सर्वांनी लक्ष देऊन बघा. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी बँका सांगणार आहे, त्यांच्यानंतर 5 कागदपत्रे सांगणार आहे. बघा या ठिकाणी आता बँका कोणकोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहूया. सरकार आता या बँकाचं कर्जमाफ देखील करणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून बँकांची लिस्टसुद्धा आता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमची जी बँक आहे का हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक आहे म्हणजे सिटी युनियन बँक, तिसरी बँक आहे या ठिकाणी देण्यात आली धनलक्ष्मी बँक, त्यानंतर बँक दिली आहे ती म्हणजे IDBI बँक, त्याच्यानंतर ICICI बँक, दुसरं पाहायला गेलं तर IDFC बँक, नंतर फर्स्ट बँक इन्शुरन्स बँक, तिसरी बँक आहे ती म्हणजे कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅथोडन सिरम बँक, फेडरल बँक, HDFC बँक, केस सुरस बँक, लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर येस बँक, त्याच्यानंतर सरकारी बँक तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. यामध्ये तुमच्या बँका आहेत का नीट बघा. सरकारने या देखील लिस्टीत पाठवलेलं आहे. यामध्ये जर तुमचं कर्ज या ठिकाणी तुम्ही घेतलं असेल तर तुमचं कर्ज आता या ठिकाणी माफ होणार आहे. आता या बँका देखील लगेच सांगितल्यानंतर लगेच तुम्हाला 5 कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आता हे कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे बघा 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत आता सरकार बँकसुद्धा सांगणार आहे. पहा यामध्ये पहिली बँक आहे ते म्हणजे सरकारी बँकेमधील बँक ऑफ बडोदा, त्यांच्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, नंतर युनियन बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, इको बँक, इंडियन बँक यामधील जे कर्ज सरसकट आता माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात जास्त कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांनी म्हणजे ती बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी बँक असते सहकारी बँकेतसुद्धा या ठिकाणी कर्ज आता माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, पोस्ट ऑफिसमधील सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्ज आता माफ करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कोणकोणती 5 कागदपत्रे काढून ठेवावी लागणार आहेत ते देखील संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये सर्वात पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. 5 कागदपत्र तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. यामधील शेवटची 2 कागदपत्रं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. जे शेवटचे कागदपत्र तुम्ही दिली नाही तर तुमचा 1 रुपयासुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यामुळे आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत काळजीपूर्वक बघायचं आहे. यामधील जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. तर या पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डच्या पहिल्या पानाचं तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स काढून ठेवायचं आहे. सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान करण्यात आलं आहे. पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड याचं सर्वांनी आता झेरॉक्स काढून ठेवायचं आहे. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ज्या ज्या शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आहे त्यांना देखील त्या उत्पन्नाच्या दाखल्याचं झेरॉक्स काढून ठेवून लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ते मागवले म्हणजे बँकेची सर्व डिटेल. आपल्या बँकेमध्ये तुम्ही किती कर्ज घेतला काय घेतला याची संपूर्ण माहिती तुम्हाला जे सरकारला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे संपूर्ण बँकेची डिटेल्स तुम्हाला आता त्याचं डिटेलची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता तुम्ही बँकेमध्ये किती टक्क्यावरून तुम्ही कर्ज काढले, कोणत्या तारखेपासून कर्ज काढलेलं आहे, आत्ताची मुदल किती आहे याची सर्व माहिती आता सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला आता कागदपत्र द्यावी लागणार आहेत. ते म्हणजे एका बँकेचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला बँकेच्या 6 महिन्याचं स्टेटमेंट, ज्या ज्या दिवसातून तुम्ही कर्ज काढले तेवढं स्टेटमेंट, तुमच्या बँकेचं पासबुक, तुमच्या बँकेचं झेरॉक्स या ठिकाणी द्यावं लागणार आहे. पण त्यामध्ये कधीकधी तुमचा IFSC कोड दिसत नसतो, खाते क्रमांक व्यवस्थित दिसत नसतो, त्यामुळे तुमचा डेटा या ठिकाणी व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे कदाचित तुम्हाला कर्जमाफीतून वंचितसुद्धा राहू शकतं. त्यामुळे तुमचा जो खाते क्रमांक आहे त्यावर तिथे कर्जमाफी सर्व काही विषय असतो. त्यामुळे तुमच्या बँकेचे पासबुक झेरॉक्स काढताना व्यवस्थित त्या ठिकाणी झेरॉक्स काढायचं आहे. ही सर्व काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे शेतकऱ्याचं आयडेंटिटी कार्ड. आयडेंटिटी कार्ड म्हणजे काय तर आता नवीन आले ते म्हणजे आयडेंटिटी कार्ड काढणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. ज्या ज्या शेतकऱ्याकडे आयडेंटिटी कार्ड नाही त्याला देखील कर्जमाफी होणार नाही. PM किसान योजना असेल, नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजनेचा लाभ देखील तुम्हाला घेता येणार आहे. आणि पाठीमागे बच्चूकडून आंदोलन केल्यामुळे त्यांच्यामुळे देखील कर्जमाफी होत असल्याचे सर्व शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे.
मित्रांनो, अशीच माहिती आपण घेत असतो, त्यामुळे लगेचच तुमची कर्जमाफी आता लगेच होणार आहे. सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये ही सर्व कर्जमाफी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद म्हणायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.